आपण जर का कर्मसिद्धांताने या सगळ्याकडे बघायला गेलो तर माझ्या मते वेगवेगळ्या योनीमधनं जन्म घेतले जातात आणि मनुष्य योनी मिळायला खूप वेळ लागतो असं म्हणतात. मनुष्य योनीतनं जन्म घेताना जायची तारीख ज्या दिवशी ठरते त्या दिवशी आपण जन्म घेतो ॲक्च्युली. सो हे सगळं आधीच कुठे ना कुठेतरी स्क्रिप्टेड असतं की अमुक व्यक्ती पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून जेव्हा ह्या पर्टिक्युलर घराण्यामध्ये जन्म घेणार आहे त्यावेळेला त्या व्यक्तीचं आयुष्य 40 वर्षांसाठी, 60 वर्षांसाठी, 55 वर्षांसाठी किंवा अगदी 100 वर्षांसाठी अशा पद्धतीनं जाणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी लोक ही येणं तेनं कारणेनं कुठं ना कुठंतरी तुम्हाला खूप आधी कनेक्टेड असतातच. मे बी ती वेगवेगळ्या रूपात असतील, वेगवेगळ्या आकारांमध्ये असतील. प्रत्येकजण मनुष्य योनीतनंच तुम्हाला भेटला असेल असं नाही. पण मनुष्य योनी ही सगळ्यात श्रेष्ठ ह्यासाठी मानली जाते की जेवढी ज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा जो उपभोग आहे हा मनुष्य शरीरालाच फक्त कळतो.